आपण बीजमंत्र ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाचे देवतांचे बीजमंत्र पाहिलेत। त्या व्हिडिओमध्ये मी सांगितले होते की मंत्र हे देवदेवतांसाठी, घटकांसाठी आणि शारीरिक चक्रांसाठी आहेत। ह्या आधीचे सर्व व्हिडिओ नक्की बघा, कारण हे व्हिडिओ एकमेकांशी संबंधित आहेत। हा व्हिडिओ महत्त्वाचा यासाठी आहे कारण यापुढचा येणारा व्हिडिओ या संदर्भात आहे। या व्हिडिओमध्ये आपण घटकांचे बीजमंत्र पाहणार आहोत, म्हणजेच पंचतत्व बीजमंत्र। आपण हे सर्वच जाणतो की आपल्या हाताच्या बोटांमध्ये 5 तत्व स्थित आहेत। ती 5 तत्व कोणती आहेत आणि त्यासाठी कोणती मुद्रा घ्यायची आहे ते आपण पाहूया। आता आपण पाहूया पंचतत्व म्हणजे काय। पंचतत्व म्हणजे पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश ही 5 मूलभूत घटक आहेत। ही 5 घटक विश्वाचे आधार मानले जातात आणि त्यांच्यातील संतुलन हे जीवनासाठी आवश्यक आहे। पंचतत्व बीजमंत्र हे शरीरातील पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या 5 तत्वांचे संतुलन राखण्यासाठी वापरले जाणारे शक्तिशाली ध्वनी आहेत। हे मंत्र शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत करतात। पहिला आहे पृथ्वी तत्व। निसर्गातील सर्व टणक भागांमध्ये प्रमुख तत्व हे पृथ्वी तत्व असते। शरीरासाठी हाच नियम लागू पडतो। शरीरातील कठीण भाग जसे की हाडे, स्नायुबंध, केस, दात, पेशींच्या वरील आवरण, शिरा, मज्जातंतू इत्यादी मुख्य तत्वे पृथ्वीपासून निर्माण होतात। पृथ्वी तत्व स्थिरता आणि इम्युनिटी वाढवण्यासाठी काम करतात। त्याचा मंत्र आहे लम आणि मुद्रा आहे अनामिका म्हणजे रिंग फिंगर आणि अंगठा। ध्यान करताना या मुद्रेचा वापर लम मंत्र जप करावा। पुढे जाण्याआधी एक महत्त्वाची माहिती। योग आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचे आहेत आणि त्यासोबत मंत्र चॅन्टिंग ही एक थेरपी आहे। या 2 गोष्टी वापरून आपण आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी दूर करून आपले ध्येय साध्य करू शकतो। जर तुम्हाला ऑनलाईन योगा क्लास जॉईन करायचा असेल तर आदिनाथ योगा क्लासेसचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे। दुसरा आहे जलतत्व। ओज म्हणजे शारीरिक ऊर्जेचा साठा। हा कफ म्हणजेच जल व पृथ्वीपासून मिळतो। जल हे शरीराचे संरक्षण तत्व आहे। हे आकाश तत्व नष्ट होणे, वायूचे खवळणे आणि गती तसेच अग्नीच्या उष्णतेपासून शरीराचे संरक्षण करते। शरीरातील जवळजवळ किंवा वेदना जलतत्वांमुळे शांत होते। शरीरातील द्रव पदार्थ आणि भावनिक समतोल राखण्यासाठी वम ह्या बीजमंत्राचे उच्चारण करावे। त्याची मुद्रा आहे करंगळी म्हणजे लेडी फिंगर आणि अंगठा। ध्यान करत असताना या मुद्रेचा वापर करा। तिसरा आहे अग्नितत्व। शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये अग्नीचे अस्तित्व आहे। आपल्या शरीरातील पित्त हे अग्नी आणि पाण्यापासून निर्मित होते। आयुर्वेदानुसार पचन आणि चयापचय प्रक्रियेमधील अग्नी हा महत्त्वपूर्ण घटक आहे। खाल्लेले अन्न पचविणे, शोषणे व रूपांतरित करणे ही कार्ये अग्नीद्वारे केली जातात। अन्नाचे ऊर्जेत रूपांतर करण्याचे काम अग्नी करतो। शरीरातील सर्व महत्त्वपूर्ण कामांसाठी जसे की पोषण, ताकद, वासना, कांती, जगण्याची उर्मी, आरोग्य, ओज, तेज आणि प्राण या सर्वासाठी अग्नीच कारणीभूत आहे। चरक ऋषींनी नमूद केले आहे की जेव्हा शरीरातील अग्नी संतुलित असतो तेव्हा व्यक्ती निरोगी, दीर्घ व आनंदी आयुष्य जगतो आणि जर तो असंतुलित असेल तर आजार उद्भवतो। म्हणूनच पचनक्रिया आणि ऊर्जा वाढवण्यासाठी रम ह्या मंत्राचे उच्चारण करावे। त्याची मुद्रा आहे अनामिका म्हणजे रिंग फिंगर आणि अंगठा। चौथे आहे वायुतत्व। प्राण म्हणजे जीवनशक्ती। ही वात म्हणजेच वायू व आकाशापासून मिळते। वायू जेव्हा नाड्यांमध्ये मुक्त प्रवाहित होतो तेव्हा स्नायू, मज्जातंतू, पेशी, अवयव आणि शरीरातील सर्व भागांना पोषण, चैतन्य, चालना आणि सर्व समावेश आरोग्य प्रदान करतो। हृदय, फुफ्फुसे आणि श्वसनक्रिया संतुलित करण्यासाठी यम ह्या मंत्राचा जप करावा। त्याची मुद्रा आहे
तर्जनी म्हणजे इंडेक्स फिंगर आणि अंगठा. 5वं आहे आकाश तत्व. आकाश तत्व सर्वव्यापी आहे, ते सर्वत्र आहे, त्याला मर्यादा नाही. आकाश स्थिर आहे कारण त्यात वायूची चंचलता नाही. आकाश थंड आहे कारण त्यात अग्नीची उष्णता नाही. आकाश हलके आहे कारण त्यात जल आणि पृथ्वीचे जडत्व नाही. मात्र आकाश तत्व इतर तत्वाची उत्पत्ती झाल्यामुळे ते सर्वांचे मूळ किंवा पाया आहे. यात इतर 4ही तत्वे सुप्तावस्थेत समाविष्ट आहेत. मन आणि विचार शांत करण्यासाठी हम ह्या मंत्राचा जप करावा. त्याची मुद्रा आहे मध्यमा म्हणजे मिडल फिंगर आणि अंगठा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.